आमचं पोट भरा, आमच्या वाटीत काहीतरी टाका आणि लेकींचं कल्याण. आमच्या मागणी सरकारनं जे मानधनवाढीचं आश्वासन दिलं होतं, 5,000 मानधनवाढ करतो म्हणून, ते आश्वासन सरकारनं पूर्ण करावं. ग्रॅज्युटी आणि पेन्शनचा सुद्धा GR जो रखडलेला आहे तो काढावा, या मागण्याला घेऊन आम्ही आज उपोषण बसलेलं आहे. काल 23 सप्टेंबरपासून हे उपोषण सुरू झालेले आहे आझाद मैदानामध्ये आणि कृती समितीच्या वतीनं होतं. 43 महिलांनी उपोषणाला काल भाग घेतला. रात्री मोठा पाऊस आला या ठिकाणी, अंदाज नसल्यामुळे, पावसाचा अंदाज आहोत तर मोठं पाण्यात होतं, वरून पाणी पडत होतं, पाणी होतं, खाली बसायला इथं पाणी तुंबलेलं होतं. रात्रभर महिलांनी अक्षरशः खुर्चीवर बसून जागून महिलांचं खूप हाल झालं. हरल्या मध्येच पोलिसांना या महिला आणि म्हणून पोलिसांनी सुद्धा प्रयत्न केला मैदान खाली करण्यासाठी, पण महिलांनी ते मुसकावून लावलं आणि आपल्या उपोषणावर ठाम राहिल्या. आणि थोडंसंही पावसाने किंवा पोलिसांच्या दबावाला थोडंसंही बळी न पडता किंवा पावसाच्या करायला न होता महिला आपल्या उपोषणावर ठाम राहिल्या. त्यांनी त्यांची ती जागा सोडली आणि या सगळ्या महिला या उपोषणात सरकारला आमची एकच मागणी आहे, या सगळ्या महिलांच्या वतीनं कितीही दबावाचा प्रयत्न केला असेल, मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आपण काली साडी परिधान करून जावं. आम्ही यायला तयार आहोत. 80 मुख्य सेविकाला सांगायचं, प्रकल्प अधिकाऱ्याला सांगायचं आम्ही येऊ, पण आम्ही तसं येणार नाहीत. आम्ही काला गणवेश घालून निषेध करण्याच्या हेतूने आम्ही येणार मंत्र्यांसमोर. अशा पद्धतीने जायला पाहिजे. की मागच्या निवडणुकीमध्ये आपल्या लोकांनी सुद्धा जे करायचं ते बरोबर केलेलं आहे आणि यापुढे सुद्धा या निर्लज्ज शासनाला लाज वाटली नाही किंवा याला झोपेचं सोंग घेऊन पाळत नाही. कोणती योजना आली तर ती फक्त अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातूनच सक्सेस होते. मला सांगा, 90 मध्ये लागलेल्या अंगणवाडी कर्मचारी सेविका आहे, त्या अंगणवाडी सेविकांना इंग्रजीचं ज्ञान आहे का, इंग्लिश येतं का? परंतु ज्या आपल्या भगिनी नवीन लागलेल्या आहेत आणि त्यांना त्यांचं शिक्षण चांगल्या याच्यातून इंग्रजीमधून झालेलं आहे, तर आज 90 मध्ये लागलेली सेविका आणि आजची या 2-4 वर्षात लागलेली सेविका यांची बरोबरी होऊ शकत नाही. परंतु या नवीन सेविकांनी ते काम केलं, त्या काय म्हणतात त्याला, मला तर येत नाही, मी करतच नाही, कधीच नाही काम करत हे. आणि जे काय तो तुमच्या लिंक वगैरे असतात त्या ओपन होत नाही, मोबाईल चालत नाही, हँग पडतात, कोणाकडून करून घ्या. म्हणजे तुमच्या 10,000मध्ये तुमचे मुलं, सुना, नवरे सगळे कामाला लावले तुम्ही. पण आपल्याला लाज वाटायला पाहिजे की आपण शासनाचं काम करतो. जर या कर्मचाऱ्यांना येत नाही तर आपण 4 जणींनी केल्यानंतर 100 जणींना त्याचा त्रास होतो. हे आपल्या कर्मचाऱ्यांपासूनच ह्या गोष्टी घडतात, हे मी स्वतः सांगते. याचं कारण आहे, याच्यामध्ये सर्कलमध्ये, प्रत्येक बीटमध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये कोणी सुपरवायझरच्या जवळचे असतात, कोणी CDPOच्या जवळचे असतात. परंतु आपण मागच्या आपल्या भगिनींचा विचार केला पाहिजे. यांचं शिक्षण जुनं आहे, ह्या जुन्या शिक्षणामधले आहेत आणि आता माझ्यासारखे माझे 3 वर्ष राहिले फक्त रिटायरमेंटचे. मग जर माझ्यासारखे 3 वर्ष राहिले, अशा माझ्या अनेक भगिनी आहेत की त्यांचे 2 वर्ष, कोणाचे 1 वर्ष, कोणाचे 3 वर्ष राहिले आणि रिटायर होऊन अशी परिस्थिती झालेली आहे आपल्या कर्मचाऱ्यांची की त्यांना रिटायरमेंट आता 2 महिने राहिली. माझ्या जिल्ह्यातली गोष्ट सांगते, ज्या वेळेस आपल्याला 65 वरून 60 वर्षाचा GR आला होता त्यावेळेस अक्षरशः म्हणजे माझे त्यावेळेस अध्यक्ष होते, आज नाहीत ते आपल्यामध्ये, तर त्यांनी आमची म्हणजे याची सभा लावली होती की आपलं 65चा GR आपला 60 करण्यात आलेला आहे. तर शहरी विभागाच्या 2 सेविका मदतनीस होत्या, तर त्या अक्षरशः ढसाढसा रडल्या. म्हणे सर, माझे या महिन्यामध्ये शेवटच्या 30 तारखेला रिटायरमेंट आहे आणि या शहरामध्ये कोणाची धुनी भांडी असतील तर सर मी करेल. इतकी वाईट परिस्थिती आपल्या कर्मचाऱ्यांची आहे आणि आपण यांच्या शासनाच्या सगळ्या योजना आपण सक्सेस करतो. याचं कारण आहे, आपलं गाव आपलं असतं, लाभार्थी आपला असतो, मान्य आहे, परंतु आपल्याही कामाचा मोबदला आपल्याला मिळाला पाहिजे ना. तुम्ही जनसेवा घेतली का? तुम्हाला कुटुंब नाहीये का? तुमच्या मुलं शिक्षणाच्या नाही, तुमच्या मुली लग्नाच्या नाही, काही नाहीये तुमचं. आपण शासनाने दिलेले काम फुकट करतो. मला सांगा तुम्ही, आज सेतूवाल्यांनी बऱ्याच ठिकाणी 500-600 रुपये घेऊन आणि ते ऑनलाईन फॉर्म भरलेले. अहो
तुम्ही फुकट भरले, तुम्हाला 50 रुपयाचं आम्हीच दिलं, परंतु हे 50 रुपये तुमच्या खात्यात येतील. आहे एखादं पत्र, आहे एखादं कुठं GR, आहे कार्यालयाला माहिती? फक्त तुम्हाला बोलून हे तुमचं काम करून घेतात. हे तुम्ही कधी सुधारणार? आणि जे आपल्या संघटना सांगते त्याच्यावर तुमचं लक्ष नाही. आता मी पेन्शन ग्रॅज्युटी